खाली करा नऊ पडले 9 येत 9 बोलतो येत नव्हतं बस बस अरे बस बस वाक्यात एवढं मला पता म्हणे राहणार नाही त्यांना काय करायची कुणीची आहे ना आमच्या घरी कुणीतरी धीर द्या ना आम्हाला मी केव्हा माझ्या बायकोची बघते असं ते पाहिजे आमच्या इकडं किंवा पाहिजे तुमच्याकडे मी आलतो नाही एकदा मी मी आलतो तुमच्याकडे फाईल तुमच्याकडे फाईल घेऊन आलो बायकोला मी त्याच्यामुळे आलतो तुम्ही म्हणते बहीण मी करतो काही मदत मी असते आलतो शेट नारायण कारण सकाळ सकाळ हलतो हा बघून दीनानाथ मंगेशकर केव्हापासून 2007 पासून दुकाने पाहिजे आम्ही दवाखाना सोडून दिला आपण आता ऑपरेशनला किती पैसे लागतात आता किडनी 2 टाइम येते त्याच्यात बघा रिपोर्ट आहे त्याच्यामुळे आता मला त्यातलं नाही कळत ते डॉक्टरी भाषा मला एवढंच कळतं की ह्याला किती पैसे लागतील आपण काय करू दीनानाथ मंगेशकरला जर असेल ना तर आपण चॅरिटीच करू नाही नाही किती बी पैसे लागू द्या बरं का तुम्हाला चॅरिटीमध्ये जर घेतलं ना तर आपल्याला 1 पैसा लागत चॅरिटीमध्ये करायला मग मागून चॅरिटीमध्ये टाकलेलं पण किडनीचं ते डॅमेज आहेत नटी म्हणजे आमदारचं कोणाचं पत्र असल्याशिवाय आम्ही घेणार माझं पत्र कवा घेऊन जा काय तुम्ही आता पहिले नीट व्हा कधी जायचंय तुम्हाला खाता येत नाही काय त्याला वेळ करून बी उपयोग नाही ना ते लय दिवसापासून हे सध्या हे यांना क्लिअर करणं गरजेचं आज 1 महिना झाला काही खायला नाही घेऊन ते सध्या गोळ्या औषध चालू आहे हे चॅरिटीमध्ये आपण ठेवूया बरं तुम्हाला मी एवढं म्हणलो होतो काही लागले तर पैसे मी सुद्धा देईन आता माझं काय चूक मी म्हणलो होतं तुम्ही तुमच्या परीने काय करायचं करा लागले तर तुम्ही मध्ये आले तेव्हा तुम्हाला काय म्हणलं आम्ही तुम्हाला काय म्हणलं फक्त मग तुम्ही पत्र बी म्हणलं होते देतो म्हणून हा बळी खेळकरची तुम्हाला नाही पत्र तर माझे पोरे पत्र तिथं गोट्याकडं कवा घेऊन जा पत्राचं नाही मी तुम्हाला स्पष्ट काय म्हणलं होतं तुमचे जेवढे जमते तेवढे पैसे आणा बाकीचे राहिलेले मी मदत करतो एवढं बोललो मी उघड बोललो पाटील मी नाही म्हणलो मग तुम्हाला त्यावेळेस हा म्हणतो तुम्ही देतो म्हणजे पत्र हा मी काय नाही देतो असं थोडंच म्हणतो तुम्ही हो पळणारा माणूस काय पुण्याहून आलतो त्यांना आम्ही या इलेक्शनसाठी आम्ही 8 दिवस इथे घातले अजून झेंडे सगळे ते बघा सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती नोंद आहे तुम्ही आता लवकर बरे व्हा आणि ते पेशंटच्या बाबतीत माझ्यावर सोपवा मी ते चॅरिटीत घालतो आणि लागले तर पैसे स्वतः मी बी देतो मी पहिल्या वेळेस म्हणलेलो आहे की तुम्हाला तुमच्यापर्यंत जेवढे जमल तेवढं करा बाकीचे पैसे मी देतो एवढं म्हणलं तिला येऊन आम्हाला लय आणलं वावरात येऊन देणार जायचं तर सांगितलं फक्त तेवढ्या येऊन एवढं हाणलं त्याने आम्हाला आणि आमच्या असे खोटे गुन्हे आम्ही त्याच्या काय चूक केली आमच्या असे खोटे गुन्हे टाकले
बऱ्या माणसाचे काय आम्ही बापले भगवान बाबाच्या याच्यात तुम्ही तिथून सांगितलं म्हणून ते उठवून दिले आणि तो परत बेजार झाला. आम्ही टाळकरी माळकरी माणसं त्यांना मी म्हणलं तुम्ही माघारी जा. तुम्हीच मारलंय, तुम्हीच परत गुन्हे दाखल करा. माघारी जा. कीर्तन भजनाचे आणि तुम्ही विचार करा आम्ही बापले घेत साहेब यांचा मोठा मुलगा आहे माझा भारत भाऊ आहे आणि आमच्या दोघा वाशी आणि त्या बायाचा काही संबंधी नाही इथे आम्हाला त्यांनी इथं येऊन शेतात मारलं इथं बघा आता बघा हा तिथं आता असं तिथं आम्ही फक्त त्यांना एवढंच बोललो की बाबा आमच्या वावरात तुम्ही नका करू पुढे करा तिकडे करा कारण की आमच्या होऊन त्याच्यावर जर आले मला तर आम्हाला इथं आम्ही खातो ती खायचो नाही याच्या व्यतिरिक्त आमचा काहीच हात नाही. बरं आम्ही राहणारच राहतो आम्हाला इथे गुंडाळगर्दी करून किंवा काही आम्हाला इथे अगोदर आम्ही एकदम भेद राहत होतो आणि परत पुन्हा याच्यातून असे काही झाले आमची एक तर आम्ही रातभर झोपत नाही अजूनही एक दोन जागत एक दोन त्यांनीच आम्हाला जास्त दुखणे आले. आम्ही साहेब त्या दिवशी प्रत्येक मीडियावर सांगितलं आम्हाला साहेब तिथे मी बोललो अगोदर साहेब मला तुम्ही संरक्षण द्या तुमच्या पायापुढे तुम्हाला पैसे नका देऊ पण मला फक्त संरक्षण द्या मी कारण राहणार राहतो भारताली सुनाली एक बाळ तिथे कसं टाकणार आहे सांगा बरं तुम्ही. बरं ते आले ते नातेवाईक कुणी आले गप्पा गप्पा आणलं आपलं काय आपलं कुणाला हाणायला हात वाटू का मला सांगा ना ते गप्पा गप्पा आणते ते कसं आणते रप्पा रप्पा काही ते टोंडवतच लोकांना काही कुणी म्हणा काही म्हणा ती का मला आधी जीवन ठेवलं नाही तुम्हाला मी बोलायला पण नसतो राहिलो. हे इकडे दे रे एवढं आणलं त्यांचे वडील त्यांना आम्ही मारून टाकलो जिवंत कसं काय तरी माहिती गावातल्या माणसापाशी बऱ्याच जणांपाशी तरी आम्ही त्यांच्या केस करायचं आमची हरकत हे नाही तरी हिंमत नाही तरी आम्ही आम्ही साहेब आम्ही जे गेलतो ना फक्त मी SP ऑफिसला एवढं राखत भेटायला पण नाही आलं मला तर गॅरंटीच वाटत नव्हती कारण मी आता जाणारच म्हणलं कारण एवढं रक्ताच्या गाठी निघत होते ना तोंडातून मी म्हणलं फक्त आता हे काय करावं जसं संतोष भाईचं झालं तसं तर आपलं झालेलं आहे पण आपण कमीत कमी साहेबाला जाऊन सांगावं की SP साहेबाला की बघ कमीत कमी आता मी तर चाललोय पण कमीत कमी माझ्या लेकरं बाळाची यांच्याकडून तुम्ही लक्ष द्या म्हणजे संरक्षण काहीतरी मिळेल बघ माझ्या लेकरं बाळाला. मी फक्त याच्याकरता SP ऑफिसला गेलो म्हणजे मी असं काही केस करायला याचे हे भानगड माझ्या डोक्यातून फक्त मी तर जगत नाही मला पण तिथल्या लोकांनी सांगितलं तिथे कोण पोलीस साहेब असतील ते म्हणले बाबा तू जग रे बाबा हा उडत मग तुला काय करायची ती कर पण तिथून पुढं मला फिरायला लागल्यामुळं मी एकदम कोमातच गेलो कसं झालं मग काय ते अजून उठलं की फिरतही दिसतं. तोंडातून जास्त रक्त गेलं दातातून गनिमत अन्न जीप तुटली जीप तुटली नाही दात गेले म्हणजे याला कट नाही बसला दात चलतो लक्ष ठेवा काय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.